आज ही असेंब्ली आपण केटीएममध्ये कंप्लीट करूया. तर याला आपल्याला छोटं करूया थोडंसं. ओके, सगळ्यात पहिला आपण हा याचा जो मेन पार्ट आहे ते ॲक्च्युली 3 पार्ट आहेत. एक बॉडी आहे, एक रोलर आहे आणि एक पिन आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा जी बॉडी काढूया. ओके, आता बॉडीमध्ये दिले आहेत 150 या साईडला, 150 मध्ये 72 दिलेला आहे आणि इकडून 46 वगैरे दिलेलं आहे. आपण डायरेक्टली काय करायला चालू करूया, मेकॅनिकल ड्रॉईंग, पार्ट डिझाईन किंवा स्केचर. आणि इथून मी येणार पहिल्यांदा 2D डिझाईनमध्ये. आता 2D डिझाईनमध्ये आल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला राहतो तो म्हणजे काय की आपल्याला पहिल्यांदा याला कोणत्या साईडनी काढायचं आहे. तर आपण काय करूया, तर मी पहिला हा वरती दिसतोय ना, त्यामुळे मी फ्रंट व्ह्यूमध्ये घेतो. फ्रंट व्ह्यूमध्ये आलो तर मला हे 174 दिसतोय असं, बरोबर. तर मी इथं काय करणार, तर मी इथं एक रेक्टँगल टाकतो डायरेक्टली. नाहीतर रेक्टँगल हाईट किती आहे आपली, हाईट इकडे दिली आपल्याला 14 टोटल. आपण काय करूया, 174 आणि 14 हाईटचा एक रेक्टँगल ड्रॉ करूया. त्यासाठी नॉर्मल रेक्टँगलच घ्यावं आपण, फक्त मी या पद्धतीने ड्रॉ करतो. आणि इथं कन्स्टंट घेऊन इथून याचा जो सेंटर आहे हा 174 डिवायडेड बाय 2 आणि इकडे पण तसंच. $174 डिवायडेड बाय 2. हा झाला आपला 174चा आपला ही जी लेंथ झाली ती. आणि इकडे घेणार आहे आपण 14. ओके, त्यानंतर ना याची जी विड्थ दिली यानंतर मी याला एक्झिट करूया. आपण एक्झिट केल्यानंतर ही जी विड्थ दिली आपल्याला ते आपल्याला पॅड करून घ्यावं लागेल. 46 दिले, 46 डिवायडेड बाय 2. आणि याला मी घेणार आहे तर मिरर करून, जेणेकरून मला इथं प्लेन माझे सेंटरला येते. ओके, त्यानंतर आता यांनी सेंटरला जो म्हणजे उभे ऑब्जेक्ट आपल्याला दिलेत, आता हे कसं दिलेत आपण ते पण एकदा बघणार आहे. तर सगळ्यात पहिला तुम्हाला येतं की नाही, 72चं त्यांनी एक डिस्टन्स दिले. त्यानंतर मधला स्पेस दिला आहे 32चा, बरोबर. त्यानंतर हे 72, त्यानंतर इकडं 55 दिले. ठीक आहे, आपण काय करूया, आपण मी इथं परत फ्रंट व्ह्यूला जातो. फ्रंट व्ह्यूला गेल्यानंतर ह्या फ्रंट व्ह्यूला गेल्यानंतर आता सगळ्यात पहिल्यांदा या ऑब्जेक्टवर काम करताना मला 3D प्रोजेक्ट एलिमेंट वापरावंच लागणार आहे. त्यामुळे मी या लाईनला 3D प्रोजेक्ट एलिमेंट देऊन घेतो. त्यानंतर मला इथून काय करायचं आहे, मला इथे एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. त्याची जी विड्थ म्हणजे हाईट असेल ते असेल बघा, इथं हाईट दिले 50 आणि वरती जो काय रेडियस असेल तो, आता याचा रेडियस किती असणार आहे, त्याचा रेडियस आहे 23, म्हणजे 50 आणि 23 म्हणजे मला हाईट आहे ही माझे 73. आणि जी विड्थ आहे ती दिली आहे आपल्याला कुठं बघा, इथं दिली 18. ओके, आणि त्याच्यामध्ये पुढं त्यांनी काहीतरी एक गॅप दिला इथं, म्हणजे थोडंसं त्याला बाहेर घेतलं आहे त्यांनी. ते कुठं तर आपल्याला दिलं असणार त्यांनी. हां, 2 रेडियस दिले आपल्याला, नंतरनं 2 आत थोडंसं घेणार आहे. म्हणजे आपला रेक्टँगल जो होईल तो उभा होईल 73 आणि हॉरिझॉन्टल होईल 18ला. तर मी तर काय करणार, मी इथे एक रेक्टँगल ड्रॉ करतो कोणत्याही ऑब्जेक्टवरनं. आणि याचं मी डायमेन्शन घेणार इथून इथंपर्यंत 73. आणि आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, नाहीतर तुम्ही इकडे काढला तरी चालते किंवा या साईडला काढला तरी चालते. आता यांनी काय केल्यात, या साईडला मापं दिलेत बघा हे सगळे, त्यामुळे तुम्ही इकडे काढला तरी पण चालेल. मी यालाच मूव्ह करतो म्हणजे कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. मूव्ह करण्यासाठी याला सिलेक्ट करणार आणि आपल्याकडे जो ऑप्शन आहे ट्रान्सलेट, मी त्याचा यूज करतो. ओके, यातून इकडे घ्यावं फक्त त्याला. अरे कॉपी झालं, बरं ठीक आहे, हे मी डिलीट करतो. तर बघा मी आता याच्यामध्ये डायमेन्शन देणार आहे. काय कसं डायमेन्शन देणार, तर ह्या कॉर्नरपासून ही लाईन हे आपल्याला दिलेत त्यांनी 55.
ओके. त्यानंतर पुढं दिलेत 18. हे झालं 18. आणि त्यानंतर काय मग पुढं 32 वगैरे दिलेत ते आपल्याला लागणारच नाही. हे 18 झालं, हे 55 झालं. त्यानंतर 3D एलिमेंट मी इथनं डिलीट करतो आणि याला आपल्याला काय करायचं आहे, एक्झिट वर्कबेंच करून याला मला पॅड करायचा आहे, जो मगाशी आपण केलो सेम तसंच, कारण थोडं पण इकडे तिकडे बाहेर ते नाही आहे. बरोबर. ते झाल्यानंतर आपल्याला फिलेट एजचा ऑप्शनचा यूज करायचा आहे. 1 2 आणि आपल्याला इथं करायचं आहे 23. ओके. तर 23चा आपण रेडियस घेणार. ओके करायचं याला. डायरेक्टली हे राऊंड होईल. त्यानंतर हा पार्ट फक्त कुठं पण सिलेक्ट करा. आता बघा हा सिलेक्ट केल्यावर खालचं दिसते, पण काय प्रॉब्लेम नाही. याला फक्त इथं सिलेक्ट करायचं. इथं मिरर ऑप्शन आहे, मिरर घ्यायचा आणि इथून ह्या सेंटरवर फक्त क्लिक करायचं आणि ओके करायचं. हे नॉर्मली तुम्हाला असं दिसेल. ओके. आता आपलं जर काय चुकलं असेल तर आपण इथनं का नाही या फेसवर जाऊन चेक करू शकतोय. मला थोडंसं काहीतरी गडबड वाटायला या ऑब्जेक्टमध्ये, तरी आपण चेक करूया. कन्स्ट्रेंट इथून इथं हा मला वाटते थोडासा 4 mm चा गॅप पडला बघा इथं. हे त्यांचं 32 आले ना आणि आपले किती आले 28 आले. मग इथं काहीतरी आपला गॅप पडला. आता हा जर गॅप पडला बघा इथं, म्हणजे हा जो पार्ट बसणार आहे हे 2 mm जे बसणार आहे की नाही, हे एक्स्ट्रा 2 mm आहे इथं. म्हणजे 28 आहे आणि हे एक्स्ट्रा 2 आहे बघा इथं. म्हणजे त्यांनी जर गॅप दिल्यात की नाही, हा गॅप आपण इथं भरून काढू शकतोय. कुठं इथं काढताना 28 आणि हे 2, म्हणजे आपल्याला इथं 32 घ्यायलाच पाहिजे काय पण करून. मग अशा वेळेला आपण काय करू शकतोय, तर कट्यामध्ये आपल्याला बघा हे एक गोष्ट आपल्याला इथं चांगली मिळते की आपण त्या पार्टमध्ये जाऊन, कुठल्या पार्टमध्ये बघा मी आता जिथं डबल फास्ट क्लिक करणार त्याच्या स्केचमध्ये जाऊन मी काय करू शकतो, चेंजेस करू शकतो. आता मी याच्यामध्ये गेलो, म्हणजे थोडं जास्त बॅक आलो आपण एक्झिट करूया, कॅन्सल करूया. बघा आता मी तर पार्ट बॉडीमध्ये आलो. हा फिलेटचा ऑप्शन, त्याच्या पहिला हा स्केच 2चा ऑप्शन. स्केच 2च्या ऑप्शनमध्ये गेल्यावर बघा हे तुम्हाला इथे दिसते काय. मला जर हे 2 mm इकडं वाढवायचं असेल तर मला इकडं म्हणजे दोन्ही मिळून 4 mm झाले आपले. तर मला काय करायला लागेल की इथं हे 55 आहे, मला थोडंसं आणखीन याला इकडं सरकवावं लागेल. त्याच्यात मला जिथं तो 2 mm चा गॅप दिसणार नाही. तर मी काय करतो, ह्या 55ला मी इथं 53 करतो. बघा हे ॲटोमॅटिक इकडे सरकलं काय, आणि याला मी एक्झिट केलो. बघा एक्झिट केल्यावर आता बघूया आपण की आता मला वाटते हे मिनिमाइज करूया. स्केचमध्ये जाऊन अरे रे रे त्या परत त्याच स्केचमध्ये गेलं, कारण तो ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे ना. मी इथं परत याला फेसवर येतो इथं. आता बघा आता जर मी इथं कन्स्ट्रेंट घेतलो, बघा आलं का 32. हां म्हणजे कट्यामध्ये हा एक फायदा आहे की तुम्ही इथनं काय करू शकता, कधी पण डबल, आता मला फिलेटमध्ये चेंजेस करायचे आहेत, डबल फास्ट क्लिक केला त्यामध्ये जाऊन तुम्हाला चेंजेस करता येतात. किंवा मला खालचे जो ऑब्जेक्ट आहे कोणता तर तर त्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, मी त्यामध्ये जाऊन पण कधी पण चेंजेस करू शकतो. हा झाला एक पार्ट. बरोबर. आता ह्या पार्टला आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा मला इथं मध्ये होल आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे हे 2 होल आपल्याला पहिल्यांदा इथं घ्यायचे. तर पहिला आपल्याला कुठले होल घ्यायला पाहिजेत बघा, तर एक डायमीटर 28चा इथं जो बाहेरच आहे. तर मी इथे काय करतो, ते कोणत्या साईडला आहे, हे आतल्या साईडला की बाहेरच्या साईडला आहे, हे आतल्या साईडला आहे, इथं इकडे किंवा इकडं मी या साईडलाच घेतो. पण दिसताना पण असंच दिसेल, ते काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण फक्त काढताना व्यवस्थित त्याला ड्रॉ करायचं. इथनं मी आलो, पहिला जो सर्कल आहे तो कितीचा आहे, 28चा आहे. बरोबर. 28 डायमीटरचा आहे. बरोबर. 28 डायमीटरचा मी याला इथं बाहेरच घेतो आणि कन्स्टेंट घेऊन आपण इथं काय करणार आहे की हा सर्कल आणि ही एज ह्यांना आपण इथं करणार आहे कॉन्सेंट्रिसिटी केला तर तुम्ही ते बरोबर सेंटरला जाईल. कोइन्सिडन्स केला तर त्या सर्कलला मॅच होऊन जाईल. त्यानंतर मी याला काय करणार आहे, एक्झिट, आणि ह्याला मी फक्त पॅड करणार आहे 2 mm. ओके. परत त्या फेसवर जाणार, त्याच फेसवर
आणि परत जाऊन मी तिथं परत एक छोटा सर्कल साईडला काढणार. त्याचं डायमेन्शन देणार मी आता 14 डायमीटर. आणि कन्स्ट्रेंट डिलीट करून मी काय करणार परत त्याला की त्या सर्कललाच आता मी करणार परत कॉन्सेंट्रिसिटीज करायला लागणार आपल्याला तो सेंटरला जाण्यासाठी. आणि हा पार्ट मी इथून पॉकेट करणार. ओके करणार 2 mm. अरे 2 mm नाही, ह्याला पॉकेट करताना आपल्याला अप टू लास्ट करावं लागेल. कारण 2 mm म्हटलं तर इथंपर्यंत जाईल, कारण आपल्याला इथं पूर्ण याच्या आरपार जायला पाहिजे ना. त्यासाठी मी तर अप टू लास्ट करतो बघा. असं मी अप टू लास्ट केला. आता हा पार्ट सिलेक्ट करणार मी. मिररमध्ये आलो, सेंटर प्लेन सिलेक्ट केला, इकडे ऑटोमॅटिक जाईल ते. आता बघा तो पॉकेट गेला काय, मग नाही गेला. पॉकेट पण सिलेक्ट करतो आणि परत इकडे काय करूया आपण मिरर बघ. ह्याचं आपल्याला इथं हे दाखवेल. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला इथं याला एक छोटंसं त्यांनी फिलेट पण दिलं असेल. इथं तुम्हाला कुठं तरी डायमेन्शन दिलं असेल बघा. अवघा दिलं 2 रेडियसचा एक फिलेट दिला आहे त्यांनी तिथं. तो पण तुम्ही तिथनं देऊ शकताय. इथनं क्लिक करायचं, सिलेक्ट कुठं करायचं तर बरोबर या एजला. आणि इथं पहिल्यांदा 2 घ्या, नंतर तिथं तर ऑलरेडी 23 लय मोठं दाखवणार. अरे ते सगळ्यालाच घ्यायला लागले. इथून फक्त या एजला 2. ओके बघ, इकडं पण आणि इकडं पण. त्यानंतर आपल्याला परत हा फेस सिलेक्ट करायचा आहे, स्केचमध्ये यायचं आहे. स्केचमध्ये आल्यानंतर ना आता यांनी जर डायमेन्शन कसं दिलेत बघा की दोन्ही मिळून 150 दिले. इथं 150 आणि डायमीटर किती 10 डायमीटरचे होल आहेत. आणि इथं सेंटर टू सेंटर 24 दिलेलं आहे बरोबर. मग आपण काय करणार, आपण पहिल्यांदा का नाही एक काम करूया आपण हां ठीक आहे, नाही तर डायरेक्टली करूया, काय प्रॉब्लेम नाही. मी ते नाही अंदाजे एक सर्कल काढलो आणि याचा जो डायमीटर आहे तो मी घेतो. किती दिला आहे त्यांनी 10 दिला आहे ना. हां 10 डायमीटर दिला आहे बघा. इथं 10 डायमीटरचा होल आहे, 4 होल आहेत. त्यानंतर हा सेंटर आपण डिलीट करून टाकूया. आता इथं काय करायचं आपल्याला की ह्या सेंटरपासून ॲक्च्युली त्यांनी या सेंटरपासून इकडं 150 दिले बरोबर. तर ह्या 150 पण जर आपण काय करायचं की इथून इथंपर्यंत घ्यायचं. आता त्यांनी जे 150 दिले त्यात आपण 2 भाग करणार. 150 भागिले 2 ते ऑटोमॅटिक तिथं बरोबर आहे. आलं काय, म्हणजे 75 आलं काय, इकडं 75 तिकडं 75 म्हणजे झाले किती 150 झाले. ह्या पद्धतीने आपण त्यामध्ये काम करू शकतो. त्यानंतर ह्या सेंटरपासून अजून एकदा त्याला असं पण डायमेन्शन दिले त्यांनी आणि ते दिले त्यांनी 24. ओके 24 दिले म्हटल्यावर आपल्याला काय करायला पाहिजे 24 भागिले 2 केले की ऑटोमॅटिक 12 येणारच आहे ते. म्हणजे इकडं 12 आणि इकडं 12 दोन्ही मिळून झालं मधलं अंतर 24. आता हा सर्कल जो आहे की नाही हा सर्कल मी सिलेक्ट करणार आणि याला काय करायचं बघा, याला 2D मध्येच की नाही मिरर द्यायचं. अरे 2D मध्ये एक मिनिट मी मिरर द्यायच्याऐवजी एक मिनिट कंट्रोल Z देतो. कंट्रोल Z ना की काय झालं, अरे मी इथं सिमेट्री दिलं वाटतं बहुतेक त्याला. इथं 2 ऑप्शन आहेत. सिमेट्री काय करतं, इकडचं ऑब्जेक्ट तिकडं मूव्ह करतं आणि हा पहिला मिरर आहे, दुसरा सिमेट्री आहे. आता याला फक्त सिलेक्ट करून इकडे या साईडला जाईल आणि या दोघांना मी काय करणार पॉकेट करणार. अप टू लास्ट त्यामध्ये ऑप्शन ठेवा, राईटली शेवट येऊन जाईल ते. आणि हे सिलेक्ट आहेत ऑलरेडी आहे तसं याला मिरर करा आणि इकडे पण देऊन टाका. हे असं तुम्हाला इथं त्यांनी एक ऑब्जेक्ट दिले. आता त्यानंतर इथे एक नाही थोडंसं कन्फ्युजन काय की हे थोडंसं त्यांनी खाली घेतले. फक्त आपल्याला तो कधी गॅप कळायला पाहिजे. आता बघा इथे थोडंसं खाली दिसते का इथं. आता याची हाईट इकडं 14 दिलेत आपल्याला. ठीक आहे, पहिल्यांदा आपण हे एवढं पहिल्यांदा करून घेऊ आणि मग आपण काय करूया पुढचं असेंब्ली म्हणजे हा जो दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये करूया कवर.